आता पुढची बातमी बघूयात। आमिर खान हा लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर आहे असं विधान भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलंय। त्यांच्या या विधानाला शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दुजोरा दिलाय। बघूयात त्यावरचा रिपोर्ट। 3 लग्न करणाऱ्या आमिर खानला लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर करायला हवं अशी टीका भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केली। काही दिवसांपूर्वी आमिर खाननं गौरी स्प्रॅट हिच्याशी तिसरं लग्न केलं। विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात आमिर खानच्या आधीच्या दोन्ही पत्नीही हजर राहिल्या। यावरून सोशल मीडियात विविध चर्चा सुरू असताना आता भाजपचे मंत्री नितेश राणेंनी आमिर खानच्या लग्नाचा संबंध हा थेट लव्ह जिहादशी जोडलाय। आता अशा काही जेव्हा गोष्टी समाजामध्ये घडतात तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या लोकांकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का, हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे। आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये मी माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला सांगेन की ह्या बाबतीमध्ये तुम्ही सावधान राहावं। अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का, याहीबद्दल हिंदू समाजाने विचार करावा। आता ह्याच आमिर खानला डोक्यावर घेऊन नाचणारे जे काही होते ना, त्यांना हा राणेने विचारलेला प्रश्न आहे। 1 लग्न, 2 लग्न, 3 लग्न, आता आणखी 4-5 1-2 वर्षांतर 4थं लग्न, यांना जो काही परवाना मिळालेला ना, अशा लोकांना खरंच लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे। त्यांनी हे हिंदुत्वाचे जे तथाकथित ठेकेदार आहेत, यांनी राम मंदिरामध्ये चंपक राय जे विकृत किळसवाने कृत्य करतो तिथपासून तर राम मंदिरातल्या चोरीच्या प्रकरणामध्ये काय होणार आहे हे पहिले बोलावा आणि मग त्यांनी हा फुकटचा सल्ला नागरिकांना द्यावा। अभिनेता आमिर खानची सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत। विरोधक किंवा सत्ताधारी नेतेही अनेक कार्यक्रमांमध्ये आमिर खान सोबत हजेरी लावतात। दरम्यान एकीकडे नितेश राणे अशा अभिनेत्यांच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याची मागणी हिंदूंना करत आहेत। मात्र भाजपचे मंत्री नितेश राणेंचा आरोप खरा असेल तर विद्यमान सरकार त्यांचंच असल्यामुळे आरोपांऐवजी कारवाईचे आदेश कधी देणार? सत्ताधारी एकही नेता यापुढे आमिर खान सोबत मंचावर दिसणार नाही याची ग्वाही नितेश राणे कधी देतील, असाही प्रश्न विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।